नमस्कार. तुम्हा सर्वांचे आत्मसंवादच्या या विशेष पुष्पात स्वागत आहे. तुमचे सर्वांचे स्वागत करताना मला फार आनंद होतो आहे. या आनंदाचं कारण पण तसंच आहे, कारण आजचा जो आत्मसंवादचा एपिसोड आपण चैतन्यपीठच्या यूट्यूब चॅनलवरनं प्रसारित करणार आहे तो आपला 200वा एपिसोड आहे. 200वा एपिसोड म्हणजे जवळपास कोरोना काळात जून महिन्यात सुरू झालेला 2020मध्ये सुरू झालेला आत्मसंवाद आज जवळपास 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या 4 वर्षाचा काळ हा अखंडितपणे आत्मसंवाद याचं प्रसारण आपण यूट्यूब चॅनलवरनं आपल्या करत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये परमपूज्य बाबा महाराजांनी आपल्याला वेगवेगळ्या आणि आगळ्या वेगळ्या अशा विषयांवरती आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. त्यांनी जसं प्रबोधन केलं तसंच आपल्या त्रिपदी परिवाराचे नागपूर शाखेचे अध्यक्ष श्री राजाभाऊ हिंगवे यांनी त्याचा सारांश, प्रत्येक भागाचा सारांश आपल्याला अगदी सोप्या सरळ शब्दात आपल्याला प्रत्येक वेळेस समजून सांगितलं आहे. हा आत्मसंवादाचं प्रसारण करताना बऱ्याचशा अडचणी आल्या, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्या सगळ्यांवरती मात करून आपण इथपर्यंत आलो आणि हे सगळं सहज शक्य झालं कारण की आपल्या मागे परमपूज्य नाना महाराजांचे आशीर्वाद आणि परमपूज्य बाबा महाराजांचं मार्गदर्शन उपलब्ध होतं. असाच हा आत्मसंवादाचा प्रवास पुढेही अखंडित चालू राहो हीच नानांच्या चरणी प्रार्थना. एवढं म्हणून मी राजाभाऊंना ही विनंती करतो की त्यांनी आजच्या या आत्मसंवादच्या विशेष अशा पुष्पाची सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जय नाना. आज चैतन्यपीठ यूट्यूब चॅनलवरून आपण 200वे पुष्प प्रसारित करीत आहोत. याचा आम्हा सर्वांना अतिशय आनंद आणि अभिमान आहे. चैतन्यपीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सुरुवात साधारणतः 2020मध्ये केली होती. त्याचं कारणसुद्धा एक प्रबळ होतं. तो कोरोना महामारीचा काळ होता. त्या काळामध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज यांचं दर्शन, यांचं मार्गदर्शन, यांची भेट, यांच्याशी संवाद, त्यांना विचारांचे आपले प्रश्न, हे सर्व काही उपलब्ध नव्हतं. म्हणून याच्यावर मार्ग काय काढावा म्हणून आम्ही काही मंडळींनी यूट्यूब चॅनल, चैतन्यपीठ यूट्यूब चॅनल सुरू करावं असा आमच्या मनात विचार आला आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. याचं पहिले पुष्प जून 2020मध्ये आम्ही प्रसारित केलं. या तंत्रज्ञान, हे जे नवीन तंत्रज्ञान होतं याच्याविषयी आम्ही सर्वच जण अनभिज्ञ होतो. पण नाना महाराजांच्या कृपेने आणि बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे सुरू केलं. आणि आम्हाला सांगायला असा अभिमान वाटतो की गेले 4 वर्ष अनेक अडचणींवर मात करत आणि अनेक अडथळे येत असताना देखील आम्ही हे 200 पुष्प अखंडितपणे प्रसारित केलं. याच्यामध्ये आमच्या नाना महाराजांचा आशीर्वाद असल्याशिवाय, त्यांची कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही. या 200 पुष्पामध्ये आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनामध्ये अनेक विषय हाताळले. त्यांचा जो दांडगा व्यासंग आहे, वेदांवर त्यांचा जो दांडगा अभ्यास आहे, उपनिषदांवर अभ्यास आहे, गुरुचरित्रांवर तर त्यांना मुखोद्गत आहे, त्यांचं वैदिक भूविज्ञान याविषयी त्यांचे पारंगत आहेत, ते त्या विषयावर पारंगत आहेत. अशा सर्व विषयांवर कोणत्या विषयांची निवड करावी हा आम्हाला प्रश्न होता. म्हणून सुरुवातीच्या काही पुष्पांमध्ये आदरणीय बाबा महाराजांनी वेद, उपनिषद याच्यावर मार्गदर्शन केलं, सर्वांचं प्रबोधन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक विषय हाताळले. त्यानंतर आदरणीय बाबा महाराजांनी गुरुचरित्र या विषयावर आम्हा सर्वांना प्रबोधन केलं. गुरुचरित्र वाचणारे आपले सर्व भाविक आहेत, पण गुरुचरित्राकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी बाबा महाराजांनी आम्हा सर्वांना प्रदान केली. गुरुचरित्रानंतर नाना महाराजांच्या चरित्राचा विषय आम्ही घेतला. नाना महाराजांचं चरित्र आपल्याला मार्तंड महिमा या पोथीमध्ये माहीत आहे. पण बाबा महाराज लहानपणापासून म्हणजे जन्मापासून नाना महाराजांबरोबर आहेत. नाना महाराजांच्या ज्या आठवणी सर्वसाधारणपणे सर्व भाविकांना माहीत नाही, अशा आठवणी बाबा महाराजांनी आपल्या पुष्पांमध्ये प्रस्तुत केल्या. साधारणपणे 25-30 त्याचे पुष्प झाले. फार सुंदर आणि हे आहे, नेहमी ते पाहायला आपल्याला आवडतात. मी तरी ते नेहमी पाहतो. त्यानंतर बाबांनी गुरुचरित्र घेतलं, नानांच्या आठवणी घेतल्या. त्यानंतर आदरणीय बाबा महाराजांनी आपली गीता जी आहे,
भगवद्गीतेविषयी प्रबोधन केलं. जवळपास 30 पुष्प भगवद्गीतेविषयी त्यांनी जवळपास 35 तास गीतेविषयी आपल्याला प्रबोधन केलं. वेगवेगळ्या गीतेचा वेगवेगळा आयाम आपल्याला समजून सांगितला. आपण जी गीता वाचतो त्याचा अर्थ काय आहे, त्याचा गूढार्थ काय आहे, हे इतक्या सहज रीतीने समजून सांगितलं की आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला बाबा महाराजांचा हा प्रबोधनाचा हा आपले जे ज्ञान आहे किंवा आपली जी माहिती आहे किंवा आपल्याला जे आय ओपनिंग म्हणतात त्या सर्वाचा आपल्याला लाभ झाला. हे सर्व बाबा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाना महाराजांच्या आशीर्वादाने शक्य झालं. बाबा महाराजांची आपल्याला ओळख एक संत म्हणून तर आहेच, पण ते एक सायंटिस्ट, वैज्ञानिक देखील आहेत. त्या दृष्टीने त्यांनी जी GSIमध्ये नोकरी केली आणि भारतभर त्यांचं जे भ्रमण झालं त्या भ्रमणामधून त्यांनी भूगर्भ वैदिक विज्ञान याविषयी काय संपादित केलं याच्याविषयी म्हणून त्यांनी एक शेवटचे गेली 30 पुष्प ते वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. त्यांनी जी माहिती गोळा केली या सर्व अनुषंगाने फिरण्याने जवळपास 30-40 वर्ष ते अखंड भारत फिरले. त्याच्यामध्ये त्यांची जी माहिती दिली, त्यांचा जो अभ्यास झाला या सर्व अभ्यासाविषयी त्यांनी आपल्या सर्वांना अपरिचित असणारा हा जो विषय आहे याचा परिचय करून दिला. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला त्याच्याविषयी थोडी किंवा माहिती झाली. त्यांचा हा दांडगा व्यासंग आहे, त्याचा आपला थोडे अंश आपल्याला या प्रबोधनाद्वारे आपल्याला मिळतात आहे. बाबा महाराजांचा परिचय आपल्याला संत म्हणून आहेत, नाना महाराज तराणेकरांचे उत्तराधिकारी म्हणून आहे, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला त्यांना परिचित आहे. असं हे चतुरस्र व्यक्तित्व थोडक्या शब्दात सांगणं फार अवघड आहे. त्यांचा वेदांचा अभ्यास, त्यांचा उपनिषदांचा अभ्यास, त्यांचं लेखन, त्यांचा सायंटिस्ट म्हणून झालेला प्रवास, त्यांचा वैज्ञानिक म्हणून झालेला प्रवास हा अद्भुत आहे. आपल्या सर्वांना याच्याविषयी माहिती आहे, एक थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणून हा प्रयत्न आहे. एका वर्तमानपत्राने त्यांना आधुनिक विज्ञान वैदिक विज्ञान महर्षी म्हणून उपाधी दिली, ती अगदी यथोचित आहे. आज या 200व्या पुष्पाच्या निमित्ताने माझं असं मत आहे की जे आपले भाविक आहेत, जे हे नेहमी आत्मसंवाद मालिका पाहतात ऐकतात, त्या सर्वांच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यांनी माझ्यापर्यंत ते आलेत. त्या प्रश्नांना बाबा महाराजांनी त्याचं मनोगत आपलं व्यक्त करावं त्या प्रश्नांच्या अनुषंगाने, अशी माझी त्यांना विनंती आहे. म्हणून हा जो पुष्प आहे हे आपण या दृष्टिकोनातून प्रसारित करणार आहोत. मी बाबा महाराजांना अशी विनंती करतो की सर्वप्रथम 2020मध्ये आपण जे यूट्यूबच्या माध्यमातून हे जे नवीन तंत्रज्ञान ज्याच्यासाठी आपण सर्व अनभिज्ञ होतो, हे आपण या वयात कसं आत्मसात केलं याविषयी काय सांगा. नमस्कार. सगळ्यात आधी तर मला असं सांगायचं आहे की कोरोना पिरियडच्या जवळपास किंवा शांतीपुरुष मासिक हे जवळजवळ बंद होतं, किंवा हे पुढे चालवायचं कसं हा प्रश्न असा राजाभाऊ हिंगवे, मी आणि शांतीपुरुष सेवा संस्थेच्या मंडळींसमोर होता. एक प्रश्न असा होता की पूर्वी लोक लेखन करायचे, मग प्रकाशन झालं की ती मासिका घरोघर पोचवायची. ते आता शक्य नाही. मग काय करायचं? तर तेव्हा जो एक नवीन विचार जो होता, AV बुक, ऑडिओ व्हिज्युअल बुक, अशा पद्धतीने आपण हे मासिक पुढे सुरुवात करावी. पण प्रश्न असा आहे की आपला जो सगळा वाचक वर्ग आहे, हा वाचक वर्ग हा काही अशा पद्धतीने ट्रेंड नाही आहे. त्यांना हा AV बुक वगैरे, हे माझ्या वयाची वगैरे याची मंडळी 70च्या पलीकडे असणारी ती सगळी मंडळी इंटरनेटवर असं मासिक वगैरे बघतील अशी काही शक्यता तेव्हा नव्हती. सगळ्यांकडे तसे मोबाईल वगैरे नव्हते. त्यांना तो सराव कसा होणार हा एक प्रश्न. मासिकामध्ये वेगवेगळे लोक लेखन करतात, मी करत असे, आणि काही विशेष माहिती, पण ती सगळ्या लोकांनी या काळामध्ये पोचवायची कशी आणि ते प्रकाशित करून ते सगळं आणायचं कसं. त्यातनंही एक वेगळी कल्पना अशी की दर आठवड्याला
एका वेगळ्या पद्धतीने काहीतरी मासिकासंबंधित नव्हे, पण मासिकामधला एखादा वेगळा विषय हा लोकांपर्यंत पोचावा. तसा लोकांपर्यंत पोचावा तर तो आता दृकश्राव्य पद्धतीने ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने गेला तर आपण लेखन जे करतो ते वाचण्याची तजवीज न करता जो कोणी लिहिणारा आहे तो प्रत्यक्ष आपल्याला सांगतो आहे अशा पद्धतीने पोचवायची अशी एक कल्पना समोर आली. ही जेव्हा समोर आली तेव्हा इतर लोकांपेक्षा बाबासाहेब लिहितात, त्यामुळे बाबासाहेब मासिकाचे संपादक आहे. राजाभाऊ हिंगवे हे सुद्धा त्यांचे सहकारी आहेत आणि यंदा 25वं वर्ष आहे. इतके वर्ष मासिक संपादन करत असतानाचा अनुभव आहे. त्यामुळे कुठला विषय घ्यायचा, काय घ्यायची अशी सुरुवात करताना असा एक विषय घ्यायचा. तो विषय घेत असताना कुठल्या पद्धतीने घ्यायचा तर प्रबोधनात्मक किंवा साधारण प्रवचनाचा सराव असल्यामुळे त्या पद्धतीने घ्यावा अशी एक साधी कल्पना होती. आणि इथून वेगळी सुरुवात जी झाली ती वेगळी अनुभवाची मी सांगतो. त्याआधी प्रवचन करत असताना किंवा वेगवेगळ्या गावी गेलो, कधी अकोल्याला गेलो, जळगावला गेलो, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो किंवा सांगली कोल्हापूर भागात गेलो, सोलापूरला गेलो, त्या ठिकाणी काय व्हायचं, त्या काळात स्थानिक जे चॅनल असतील, लोकल न्यूज चॅनल वगैरे, त्या ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू घ्यायचे किंवा माझा काही भाग जो प्रवचनाचा असेल तो प्रसारित करायचा. बडोद्याला आर.के. स्टुडिओ एक तिथे आहे, त्या संगीतोपचार या विषयावर माझं प्रबोधन झालं. तो त्या ठिकाणी बडोद्यामध्ये गुजरातमध्ये प्रसारित झाला. एवढा अनुभव माझ्या पाठीशी होता. साधारणपणे 2010 ते 12 या कालावधीत ही 24 तास या चॅनलवरती जवळजवळ 2 वर्ष सातत्याने मी दत्त संप्रदाय, वेदकालापासून वर्तमान कालापर्यंत असा एक आशय घेऊन ही न्यूज चॅनलवरती मी सलग 2 वर्ष बोललो दर आठवड्याला. पण तो स्टुडिओतला बोलण्याचा अनुभव वेगळा. आणि कोरोना कालामध्ये राजाभाऊ हिंगवे बसणार नागपूरला, बाबासाहेब तराणेकर बसणार इंदूरला त्यांच्या घरात, आणि आमच्या दोघांचा समन्वय साधून त्याचं रेकॉर्डिंग करणार हे संदीपजी मोहरील हे त्यांच्या घरी. हा मात्र अनुभव अगदी वेगळा होता. कारण याच्या आधी छोटे मोठे प्रयोग म्हणजे आपण घरी बसून US त्रिपदी परिवार जो आहे त्यांच्या त्रिपदीमध्ये ऑनलाईन जॉईन व्हायचं आणि व्हिडिओ पद्धतीने त्यांना आशीर्वाद द्यायचा. इतपत अनुभव मला होता. किंवा तिकडे जर कोणी लग्नमुंज केली तर तेवढ्यापुरता त्याला आशीर्वाद देण्यापुरते 5-10 मिनटं बोलणं, कर्मकांडाचं मंत्र म्हणणं, एवढा अनुभव होता. पण प्रवचन पद्धतीने मी इंदूरला बसायचं घरी स्नेहलतागनमध्ये, हिंगव्यांनी छत्रपतीनगरमध्ये त्यांच्या घरी तिथे बसायचं आणि मोहरीलांनी त्यांच्या घरी बसून लॅपटॉपवर हे सगळे एडिटिंग करायचं. हा एक आगळा वेगळा अनुभव. आणि याच्यामध्ये काय काय होऊ शकतं हे बरोबरची जी मंडळी त्यांना सहज कल्पना आहे. माझ्यावरून मी सांगतो की मी इंदोरला अभ्यासिकेत बसलो असताना मला एकदा हिंगव्यांनी असं सांगितलं की ते अमेरिकेला असणार आहे या विशिष्ट कालावधीत. मग आपली व्याख्यानं कशी अरेंज करायची आणि ते सुरुवात करणार, मग मी बोलणार. मग त्यांचा अमेरिकेचा टाईम आणि माझा इंडियातला टाईम हा जुळला पाहिजे. काही वेळा मी असणार पुण्यामध्ये, ते असणार अमेरिकेत किंवा नागपूरला. व पुण्याला ज्या ठिकाणी मी व्याख्यान देणार आहे ती जागा, त्या जागेचा अकॉस्टिक वगैरे तर हा भाग नंतरचा आहे, पण तिथे नेमकं इंटरनेट चालू होतं की नाही होतं इथपासून प्रश्न. मधल्या काही वेळामध्ये पुण्याला ज्या ठिकाणी मी होतो त्या ठिकाणी केव्हाही लाईट जाणार,
आणि मध्ये पाऊस, कधी इंदोरला पाऊस, कधी नागपूरला पाऊस. आणि नागपूर US हे असताना, इंग्लंड असताना तर बर्फ. अशा अवस्थेमध्ये सातत्याने 4 वर्षपर्यंत सलग, सुरुवातीला लाईव्ह आणि नंतर मग रेकॉर्डिंग करून ते त्या विशिष्ट कालामध्ये एडिटिंग वगैरे सगळं करून देणं, हा जो सगळा अनुभव आहे, हा अतिशय आगळा वेगळा अनुभव आहे असं मी सांगतो. याकरता की आजसुद्धा माझं अगदी प्रामाणिक मत असं आहे की आज जसं मी स्टुडिओमध्ये बसून व्यवस्थितपणे आपल्याशी बोलतो आहे आणि आमची व्यवस्थित तयारी, आम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, माहिती आहे. पण मी प्रवासात असताना तासभराने रेकॉर्डिंग करायचं आहे. तुमच्याकडे इंटरनेट चालू आहे की नाही हे मला माहिती नाही. हे जिथे आहे तिथे लाईट आहे की नाही हे मला माहिती नाही. पाऊस आहे का, आणि हे सगळं करत असताना साधन काय आहे, तर फक्त आमचा इंटरनेटवर चालणारा माझा मोबाईल, यांच्याकडला मोबाईल. आणि आमच्या मोबाईलची रेंज कमी जास्त केव्हा होईल हेही आम्हाला सांगता येत नाही. अशा अवस्थेत 200वा एपिसोडपर्यंत कुठेही बाद न पोचणं हा मला वाटतं एखादा दैवी अनुभव असावा असं मी समजतो. या अनुषंगाने आमचे जे 200 पुष्प झालेत, त्या पुष्पांमध्ये अनेक चमत्कार झाले. नाना महाराजांच्या आशीर्वादानेच हे शक्य झालं. नाना महाराजांच्या आशीर्वादानेच हे शक्य झालं. त्यांचा कृपाप्रसाद होता आणि बाबासाहेबांचं मार्गदर्शन होतं, म्हणून हे अखंडितपणे सुरू झालं. याच्या काही बऱ्याच आठवणी आहेत, बरेचसे चमत्कार आहेत. एक आठवण तुम्हाला सांगतो की एकदा रेकॉर्डिंग सुरू होतं. रेकॉर्डिंग सुरू असताना काय झालं की मी माझ्या घरनं रेकॉर्डिंग करत होतो. बाबा महाराज इंदोरहून रेकॉर्डिंग करत होते. संदीप त्याच्या घरून त्याचं एडिटिंग वगैरे करत होता. अचानकपणे रेकॉर्डिंग सुरू असताना आमच्या घरचे आणि आमच्या पूर्ण कॉलनीमधले लाईट गेले. फक्त मी जिथे रेकॉर्डिंगला बसलो होतो तिथला एकच दिवा आणि माझं इंटरनेट हे सुरू होतं. बाकी पूर्ण कॉलनीमध्ये लाईट नव्हते. आमचं रेकॉर्डिंग संपल्यानंतर मी संदीपला मोबाईल घेऊन दाखवलं की पूर्ण कॉलनीमध्ये पहा कुठेही लाईट नाही आहे. असा हा चमत्कार हा अगदी नानांच्या कृपेनेच झाला, नाही तर शक्य नव्हतं. बरं, तेव्हा आमचं लाईव्ह असल्यामुळे काय व्हायचं की आम्हाला वेळ नाही मिळायचा, म्हणजे त्या दिवशी झालंच पाहिजे ही कंडिशन होती. पण या सर्व अनुभवांना आम्ही धडा घेत आता नंतर असं सुरू केलं की याचं रेकॉर्डिंग करायचं आणि मग ते प्रसारित करायचं. असा हा एक अनुभव आहे, तो तुमच्याशी शेअर करायचा वाटला. असे बरेचसे अनुभव आहेत. पुढे जसं जसं आपलं हे चालू राहील तेव्हा सांगेन मी तुम्हाला. बाबा महाराज, या अनुषंगाने मला आपल्याला असं विचारायचं आहे की गेल्या 199 पुष्पांपर्यंत संत साहित्य, वैदिक साहित्य, वैदिक विज्ञान साहित्य, भूगर्भ विज्ञान साहित्य, गुरुचरित्र, परमपूज्य नानांचा जीवन प्रवास, आठवणी, भूगर्भ विज्ञान साहित्य, अशा अनेक विषयांवर आपण प्रबोधन केले. हे प्रबोधन केवळ प्रबोधनात्मक नसून हे एखाद्या अभ्यासकाला याच्या संशोधनात्मक अशा वृत्तीचं हे गोष्ट आहे. तर यासाठी आपण हा अभ्यास आपण केव्हा केला, हा कसा केला आणि कुठे केला, असा बऱ्याचशा लोकांना एक भाबडा प्रश्न पडला आहे. त्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं असं मला विनंती आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या दैनंदिन कार्यव्यवस्थेतून आपण हा वेळ कसा काढून हे सर्व कसं साध्य केलं, हे खरोखरच आश्चर्य आहे. आम्हा सर्वांना त्याच्याविषयी कुतूहल आहे. आता आपण फक्त हे जे 200वा आजचा एपिसोड आहे, इथपर्यंत जे 199 जे एपिसोड आपण बघितले, याच्यामधला एक मर्यादित असाच विषयाचा जर विचार केला तर माझ्या दृष्टीने याचं एक वर्गीकरण असं करता येतं की एक संत साहित्य, मग वैदिक साहित्य, मग वैदिक विज्ञान साहित्य आणि मग वैदिक भूगर्भ विज्ञान साहित्य, अशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. हे जर का असं वर्गीकरण केलं
तर या साहित्य प्रकारापैकी कुठला तरी एखादा साहित्य प्रकार असा विषय घेऊन आपण आत्तापर्यंत ही सगळी वाटचाल केली. आणि ठळक लक्षात येण्यासारखं जे आहे त्यात गुरुचरित्र हा विषय आहे. अस्माद गीता असा जो विषय आहे, अन्वयार्थ गीता हा विषय आहे. कारण हा विषय सलग आपण काही 26 एपिसोड, 30 एपिसोड, हे नर्मदा आणि भूगर्भ विज्ञान हा विषय जवळजवळ 31 एपिसोड असा आपण चालवला इतक्या तासांचा. मग जर सुरुवात अशी केली की संत वाङ्मय, तर अगदी शाळा कॉलेजच्या वयापासून गुरुचरित्र हा ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, हे जे काही वाङ्मय आहे संत वाङ्मय, तर याचा परिचय आपल्या सगळ्यांना असतो. आपल्या लहान मुलांनासुद्धा आपल्याला माहिती आहे की मनाचे श्लोक वगैरे त्यांच्याकडनं पाठ करून घेतो. विशेषतः नानाभारचा शिष्य परिवार जो आहे किंवा इतरसुद्धा, त्यांना नानाभारांच्या परंपरेमध्ये भजनं ही माहिती आहे. भजनाबरोबर गवळणे, अभंग, भारूड या सगळ्यांचा परिचय आहे. माझी आत्तापर्यंत अगणित शेकड्यांनी अशी भजनं लोकांनी ऐकलेली माहिती आहे, नेटवरती कुठतरी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत वाङ्मयाचा परिचय या भजन, गवळण, अभंग, भारूड याचा मी जो झाला, तर सुरुवातीला जेव्हा मी नोकरीला लागलो 50 वर्षापूर्वी जळगावला, मी याच्या आधी केव्हा तरी बोललो, माशास विरंगुळ्याकरता काय न्यायचं, जी काही पुस्तकं असायची त्या पुस्तकांमध्ये अगदी सुरुवातीला ही भजनांची पुस्तकं, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा अशा प्रकारची पुस्तकं मी बघत असे. सोपी. त्यात उद्देश एक की तेव्हा भजनं करत असे, त्यामुळे एखादा अभंग हा लक्षात राहतो, बरोबर आहे की चूक आहे हे बघता येतो. ज्ञानेश्वरी सामान्यपणे आपण वाचतो, पण त्या ज्ञानेश्वरी वाचण्याकरता असा एक विषय याकरता मला चांगला तेव्हा वाटला की मी जंगलात राहत होतो. जंगलामध्ये एखादी ओवी 100 वेळा वाचली की 1000 वेळा वाचली तरी त्याच्यावर मनन चिंतन करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण डिस्टर्ब करायला कोणीच नाही. मग नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. मग एखाद्या ओवीचा अनुभव घ्यायचा म्हटला तर त्याच्याकरता एकांतात ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायात सांगितलेले, त्याच्यापेक्षा आणखीन उत्तम जंगलापेक्षा जागा दुसरी कुठली असणार आहे. तुकारामाची गाथा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षिणी सुस्वरे आळविताती, असा अभंग जेव्हा तुकारामांनी लिहिला, ते जंगलात होते. मग आपण जंगलात आहे, मग तो अभंगाचा आनंद आपणही घ्यावा. म्हणून मग संत वाङ्मयाची अशी मी जेव्हा ग्रंथ घेतले, योगायोगाने तेव्हा मला लाभ असा झाला की त्याच काळामध्ये प्रसाद मासिकातून मामासाहेब दांडेकर किंवा प्राध्यापक सोनोपंत दांडेकर यांची अभंग संकीर्तन मला असे लेख प्रसिद्ध व्हायचे. 68च्या जवळपास त्यांचं दर्शन मला झालं. नुसतं झालं नाही तर त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा मला लाभ झाला. त्यांचं प्रबोधनात्मक काही भाषण मी ऐकलं नानांच्या उपस्थितीत. नंतर धोंडा महाराजांचा माझा परिचय जसा होता नानांमुळे, त्यांचं तर कीर्तनसुद्धा मी त्यांच्या बाजूला बसून ऐकलं आणि त्यांच्यामागे टाळ धरूनसुद्धा उभं राहण्याचा योग मला आला. वारकरी क्षेत्रातली ही मंडळी, कीर्तन क्षेत्राची उत्तम मंडळी, दत्त संप्रदायामध्ये जसं गुळवणे महाराजांचं मी दर्शन घेतलं आणि महाराजांचं समग्र साहित्य संपादन करून प्रकाशित केलं, हे जसं मला तेव्हा लक्षात आलं, तसं रंगावदेत महाराजांनी मी भेटलो आणि त्यांनी जे केलेले संस्कृत वाङ्मय साहित्य दत्तभाऊंनी त्यांनी लिहिली अशा व्यक्तीसमोर जेव्हा मी बोललो आणि त्यांची नानांची मी चर्चा पाहिली, तेव्हा फक्त साहित्याच्या बरोबर या क्षेत्रातली जी मंडळी आहे संत साहित्यातली, त्यांनी प्रत्यक्ष निर्मिती केली आहे, त्यांचा मला प्रत्यक्ष भेटीचा लाभ
मी डोंगरे शास्त्रींचं प्रवचन ऐकलं. त्यामुळे आज जेव्हा भागवत विषय निघाला की मी म्हणणारी मंडळी ही जसं त्यांचं नाव घेतात तसं त्या डोंगरे शास्त्रींचा आपल्या घरी आल्यानंतरचा त्यांचा लाभ, नानांबरोबर ते भोजनाला बसते असून त्यांची चर्चा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग, या सगळ्या हा जो आहे तर भागवत असो, ज्ञानेश्वरी असो, संतांच्या गाथा असो, किंवा त्याच्याबरोबर भगवद्गीतेसारखा विषय असो, ज्ञानेश्वरी म्हटलं की तो आलाच. अशा उत्तम प्रवचनकारांचा मला जेव्हा भेटी झाल्या माझ्या साहित्यिकांचा, तो एक समृद्ध साठा मला मिळाला. तर यामुळे त्याचं फलित काय, ह्याचं फलित म्हणजे एकच आहे की नानांची मार्तंडमय पोथी जेव्हा लिहिली विजयभाऊ पागे यांनी, पागे सरांनी, तोपर्यंत ज्ञानेश्वरी आणि ओवी वगैरे यांचं जी लेखन, याचा थोडाफार जो माझा अंदाजित अशा पद्धतीने प्रवास चालू होता. त्यामुळे एक गोडी जशी उत्पन्न व्हावी अशा निमित्ताने 72मध्ये मी सद्गुरू महिमा नावाचा 300 ओव्यांचा एक ग्रंथ संपादित केला. सद्गुरू महिमा लघुग्रंथ. आणि 2012मध्ये मात्र तो प्रकाशित केला. पण पहिलं लेखन म्हणजे सद्गुरू महिमा याचं लेखन. आणि त्यावेळेस जी काही अभंगरचना केल्या, त्या अभंगरचना पुढे अगदी 76मध्ये म्हणजे वयाच्या 25-26व्या वर्षी मी पहिलं स्वतंत्र पुस्तक प्रकाशित केलं, नाना तिरेचा नामरंग. त्याच्यात संतांचे अभंग आहे, गवळणी आहे, भारुड आहे. त्यातला 90% जो आहे तो माझा मुखोद्गार असणारा भाग होता अभ्यासांती. ते जे त्यांनी लिहिलं आणि ते प्रकाशित केलं. पण याच्यामध्ये असं जेव्हा लक्षात आलं की एखादा संत परंपरेचा नानाभारांचा अभंग असावा, म्हणून मग स्वकृत अभंग त्यात टाकला. व हिंदी पदांमध्ये एखादी नानांबरोबर कव्वाली असावी. व तेव्हा जयवंत कुलकर्णी जी कव्वाली राहायची तशीच एक वेगळी कव्वाली लिहिली, मग अशी हिंदी पद्धत त्यात टाकली. त्यामुळे एक संत वाङ्मयाचा प्रभाव म्हणजे मी अशा पद्धतीची रचना करत राहिलो. हा संत साहित्य. आता वैदिक साहित्याचं कारण काय, तर वैदिक साहित्य म्हणजे कर्मकांड. हे जेव्हा सुरुवात केली तेव्हा यज्ञ कर्मकांड तेव्हा बघितले, मग श्राद्ध पक्ष असतात ते बघितलं, वास्तुशांती, ग्रहशांती याच्यासारखे प्रयोग नाना जेव्हा करायचे ते पाहिलं. आणि गुरुचरित्रासारखे ग्रंथ वाचत असताना मग त्यात जे काही 36वा अध्यायात वगैरे जे काही नियम व प्राणायाम या योगाच्या बरोबर त्याच्यामध्ये गायत्रीचं जे वैशिष्ट्य सांगितलं आहे, संध्या कशी करावी इथपासून देवपूजा कशी करावी आणि ब्रह्मकर्म, ब्राह्मणाचा आचार कसा असावा इथपर्यंत जे सगळे वर्णन आहे, त्याच्या उत्सुकतेपोटी मग मी वेगवेगळी कर्मकांडाची पुस्तकं बघितली. मी कर्मकांडाची पुस्तक बघितली असताना रुद्राष्टाध्यायी आहे. रुद्राष्टाध्यायीमधले ज्या काही ऋचा आहे 8 अध्यायातल्या, त्या ऋचा म्हणजे यजुर्वेद संहितेतले जे 40 अध्याय आहे त्यातल्या ठराविक अध्यायातल्या काही निवडक अशा ऋचा आहेत. त्यामुळे मग संहिता बघितली, कारण ही ऋचा या संहितेतल्या नेमकं कुठल्या अध्यायातून आली आहे. मग त्यातनं असं लक्षात आलं की हा जसा शुक्ल यजुर्वेद आहे तसा मूळ रुद्र हा कृष्ण यजुर्वेदात सुद्धा काही भाग आहे. आणि 2मध्ये हस्तस्वराचा फरक आहे. मग कृष्ण यजुर्वेदी लोक जे म्हणतात रुद्र, त्यांचा रुद्र वेगळा आहे. आणि ऋग्वेदी पद्धतीने जे लोक रुद्र म्हणतात त्यांचे स्वर वेगळे आहेत. मग अशा अनुषंगाने मी ऋग्वेदी रुद्र जेव्हा बघितला म्हणून मी ऋग्वेद संहिता बघितली, त्याच्यामध्ये कुठली पद्धत आहे. मग त्यानिमित्ताने कृष्ण यजुर्वेद बघितला
आणि मग मला काही मंडळींकडनं असं लक्षात आलं की अथर्ववेदी मंडळी म्हणतात, पण त्यांची काही मंत्र वेगळे आहे. मग अथर्ववेद संहिता बघितली आणि त्या काळामध्ये नानांकडे काही जी सामगान करणारी मंडळी यायची, विशेषतः तेलंग शास्त्री, त्यांची सामगानाची पद्धत बघितली तेव्हा त्याचा अभ्यास केला. अशा पद्धतीने जेव्हा एकदा वैदिक संहितेचा अभ्यास केला असं लक्षात आलं की संहिता फक्त अभ्यास करण्याचं भाग नाही आहे, तर संहितेबरोबर ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद ही बघितली पाहिजे. तर कर्मकांडाचा भाग आहे हा ब्राह्मण ग्रंथामध्ये असतो. मग तैत्तिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण असे ग्रंथ बघितला. शतपथ ब्राह्मणाची एक गंमत अशी, मी सलग 3 वर्ष हा ग्रंथ मला कुठे मिळेल, बघायला मिळेल याचा शोध घेत होतो. 1995-96 पर्यंत. पण मला कुठेही हा ग्रंथ प्रत्यक्ष कोणी बघायला मिळाला नाही. मी ऐकलं की काही लोकांना शतपथ ब्राह्मण हा मुखोद्गत आहे. मी अशा माणसाच्या शोधात होतो. कुठेही फिरताना कोणी विचारलं की भेटलं त्याला विचारायचं, तुम्हाला शतपथ ब्राह्मण तुम्ही पाहिला आहे का, तुम्हाला काही त्यातला भाग माहिती आहे का. मला असं काही कोणी भेटला नाही. मग मला ब्रह्मकर्म समुच्चय आणि अन्निक सूत्रावली असा एक ग्रंथ मला सापडला. त्या ग्रंथामध्ये मला असं लक्षात आलं की आपण जी श्रावणी करतो त्या श्रावणी करत असताना काही जे ऋषीस्मरणाचे जे काय आहे किंवा ऋषी परंपरेचं जे स्मरण आहे ते काही अध्याय हे शतपथ ब्राह्मणामधले आहे. त्यामुळे म्हटलं नाही ग्रंथ मिळाला तर कमीत कमी आपल्याला काही अध्याय तर मिळाले. मग त्या अध्यायाचा मी अभ्यास केला आणि मग त्या अध्यायावरून मी उपनिषदांकडे वळलो. आणि ते जे अध्याय होते हे अध्याय त्याला बृहदारण्यक उपनिषद असं म्हणतात. मग बृहदारण्यक उपनिषदांकडनं मग यजुर्वेदाचा 40वा अध्याय म्हणजे ईशावास्य उपनिषद, मग तैत्तिरीय उपनिषद, अशा उपनिषद व उपनिषदामधून शिक्षा ग्रंथ, मग सामवेदाचे जे ग्रंथ आहे त्यातली नारदीय शिक्षा, मग सामवेद गायन कसं करावं हा जो ग्रंथ आहे तो नारदीय शिक्षा ग्रंथ सांगतो. आणि अष्टाध्यायी जो आहे रुद्र अष्टाध्यायी याच्याबद्दल जे स्वर आहे हे जे आहे ही यज्ञवल्क्य शिक्षा आहे. मग असे शिक्षा ग्रंथ अशा पद्धतीने हळूहळू मी आज असं सांगू शकत नाही की किती ग्रंथांचं, पण 4ही वेदांची विशेषतः शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद अशा वेदांच्या 5 शाखा जर म्हटल्या तर मग त्यांचे सगळे भाग आणि त्यांच्यामध्ये असणारे जवळजवळ 102पेक्षा जास्त अशी उपनिषद ही सगळी माझ्या बघण्यात आली. म्हणून ही सगळी जशी बघण्यात आली तर मला एक मुद्दाम या निमित्ताने थोडं सांगायचं आहे की मी नोकरीत लागल्यापासून माझ्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणजे जिओलॉजिस्ट म्हणून मला डायरी लिहावी लागायची. या भागात गेलो त्याचं वर्णन करणारं अशी एक डायरी, त्याला म्हणायचं फील्ड डायरी. मग त्याचा अहवाल तयार करायचा, जे प्रोग्रेस रिपोर्ट, वर्ष झालं की त्या भागाचा रिपोर्ट तयार करायचा. त्यामुळे लेखन आणि नोंद करणं, नोट्स घेणं हे कायम होतं. मग जसं ते जिओलॉजिस्ट म्हणून करायचं तशी काही पुस्तकं घेतली, मला एखादा भाग वाटला तर त्याच्या मी नोंदी करत असे, त्याचे मी संदर्भ लिहून ठेवायचो केव्हा तरी कुठेतरी. आणि मग जेव्हा वेळ मिळेल तर त्याचा जर विस्तार करायचा असेल तर अशा पद्धतीने मी त्याचा विस्तार करत असे. मग या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला आता या निमित्ताने मुद्दाम सांगायची आहे. या संपूर्ण एपिसोडमध्ये मी भगवद्गीतेवर जेव्हा 30 तासपर्यंत बोललो, या गीतेचा मला जो खऱ्या अर्थाने परिचय झाला तो गीता रहस्य या ग्रंथामुळे. या गीता रहस्य ग्रंथाची लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य ग्रंथाची या गीता रहस्य ग्रंथाची मी साधारणपणे
72-73 ते 2000पर्यंत म्हटलं किमान 100पेक्षा जास्त वेळा त्याची पारायणे केली असतील असं मी सांगू शकतो. 100पेक्षा जास्त वेळा. म्हणजे काही वेळा तर अगदी बोलता बोलता सुद्धा मला वाचन करत असताना एखादा संदर्भ वाटला तर पटकन मी गीता रहस्याचं पुस्तक काढतो, बघतो. इतका मी त्याचा कुठे न कुठे बघितला. त्यामुळे मला एक गोष्ट अशी लक्षात आली की इतर संत साहित्यिक आहेत त्यांनी गीतेवर भरपूर लिहिलेलं आहे. आचार्य लोक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. पण टिळकांनी गीता रहस्य लिहित असताना त्यातला जो विकासवाद आहे, उत्क्रांतीवाद आहे, याच्यावरती भाष्य करत असताना त्यांचे जे 2 मोठे अध्याय आहेत त्याच्यात आधुनिक विज्ञान दृष्टी, भूगर्भ विज्ञान दृष्टी, विशेषतः जिओलॉजिकल अप्रोच आणि गीता या विषयावरती जेव्हा त्यांनी काही ठिकाणी त्यांनी टिपणं केली आहे, काही ठिकाणी त्यांनी परामर्श घेतला आहे, त्यामुळे त्याच्याविषयी मला जास्त वेगळं आकर्षण वाटायचं. मग भगवद्गीता याच्यामध्ये असणारा जो काही काल निर्णयाची एक त्यांनी व्याख्या केलेली आहे, मग चतुर्युगाचा त्याच्यामध्ये संदर्भ आलेला आहे. आणि मग त्यांनी मासानाम मार्गशीर्षोहम हा एक सूत्र घेतलं आणि त्यांनी पूर्ण एक ग्रंथ तयार केला, ओरायन. ओरायन या ग्रंथाची निर्मिती केली. तर त्याच्यामधला फक्त कालनिर्णय, महाभारत केव्हा झालं असावं, गीतेची निर्मिती केव्हा झाली, हे फक्त शोधून काढण्याच्या दृष्टीने वेदकाल निर्णय म्हणून त्यांनी आर्कटिक होम ऑफ वेदास असा ग्रंथ लिहिला. मला बऱ्याच काळानंतर सुरुवातीला मला हे ग्रंथ मी पुण्याला गेलो असताना भांडारकर इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत मला बघायला मिळाले, आणि तेव्हा उपलब्ध नव्हते. पण जेव्हा मला खऱ्या अर्थाने असं अनुकूलता आली आणि मला काही म्हणजे भेटले, तेव्हा पहिलं काम मी हे केलं की ते दोन्ही ग्रंथ प्रत्यक्ष विकत घेतले. आज माझ्याकडे दोन्ही ग्रंथ आहे, त्याची बरीच वेळ वाचन केलं. पण या ग्रंथांमुळे, या विशिष्ट टिळकांच्या ग्रंथांमुळे आणि नंतर या पद्धतीचं काही लोकांचे लेखन केलं, त्याच्यामुळे मला ज्योतिषशास्त्र, भूगर्भ विज्ञान, वैदिक शास्त्र या तिन्हीचा समन्वय कसा करायचा, या तिन्हीचा समन्वय करून आधुनिक भूगर्भ विज्ञान, जिओलॉजी माझा विषय, आणि वैदिक विज्ञान या दोघांचा समन्वय करून आपण एखादा संशोधनपर, विशेषतः ज्याच्यात पारंपरिक कालनिर्णय जो आहे हा विषय, ज्याला आम्ही आधुनिक जिओलॉजिक टाईम स्केल म्हणतो किंवा आधुनिक इव्हॉल्युशन कॉन्टिनेंटल सक्सेशन स्टॅटिग्राफी ज्याला म्हणतो तो, आणि प्राचीन पारंपरिक ही जी काही पद्धत असेल त्याचा समन्वय कसा करायचा, ही दृष्टी त्यामुळे या ग्रंथांमुळे मला मिळाली. आणि एक गोष्ट नक्की आहे की जसं जसं मी संत वाङ्मयात शिरलो तर मला संतांच्या भेटी झाल्या. विशेषतः असे साहित्यिक संत जे उत्तम प्रवचनकार होते, लेखक होते. मग जेव्हा मी वैदिक वाङ्मयात शिरलो तर मला वैदिक मंडळींच्या भेटी झाल्या. उत्तम वैदिक मला त्यानिमित्ताने सापडले. मला काही जर संशय आला तर मी कृष्णशास्त्री बापट त्यांना विचारत असेल, तेलंगशास्त्री मधुकरशास्त्री तेलंग यांच्याकडून मी स्वरित सामगान कसं करायचं हे लक्षात येत असेल. आयुर्वेदाचा मी अभ्यास जेव्हा केला तेव्हा मला काही विशिष्ट आयुर्वेद या क्षेत्रातली मंडळी, वैद्य लोक, ते मला त्यानिमित्ताने मला परिचित होते. आणि भूगर्भशास्त्र या विषयाचा मी जेव्हा केला तेव्हा तर मला इतके ग्रंथकार आणि जिओलॉजिस्ट हे माझा परिचित होते. त्यामुळे, कारण त्या क्षेत्रात मी कामच करत होतो, पण ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत असे सुद्धा, त्यांना एक्सपर्ट जिओलॉजिस्ट म्हणतो आपण, अशा लोकांची सुद्धा मला या निमित्ताने भेट झाली.
तर ग्रंथांच्या बरोबर ही तज्ज्ञ मंडळींचा अनुभव आणि त्यांच्याशी चर्चा हा एक मोठा ॲसेट आहे मी असं समजतो. पण थिओलॉजी म्हणा किंवा संत साहित्य याच्या जर एक आणखीन महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की गेल्या 50 वर्षात जिओलॉजिस्ट असल्यामुळे मी जसं एक जिओलॉजिस्ट म्हणून संपूर्ण सेतू हिमाचल असा अगणित वेळा प्रवास केला. यावर्षी त्यावर्षी असं नव्हे तर गेली 50 वर्षे सातत्याने फिरलो. तर जसं जिओलॉजिकल फिरलो आणि नागपूर इंदोर किंवा नागपूरहून अमरकंटकपर्यंत तो छत्तीसगडचा भाग हा तर मी अनेक वेळा म्हणजे सांगता येणार नाही इतक्या सतत गाडीने प्रवास वगैरे केला. पण दक्षिणेकडे आणि पार हिमालयापर्यंत जे फिरलो त्यात मला धार्मिक क्षेत्रही बघायला मिळाली, मंदिरेही बघायला मिळाली आणि जिओलॉजीसुद्धा बघायला मिळाली. या सगळ्याचा एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो की परिणाम, हिंदीत त्याला निचोड म्हणतात, निचोड, या सगळ्याचा एक परिपाक हा कदाचित मी या सगळ्या विषयावर जेव्हा बोलतो तेव्हा याच्यातनं आपल्याला लक्षात आलं असेल की प्रत्यक्ष अनुभवसिद्ध प्रमाणाने आपण संशोधनपर काहीतरी लोकांसमोर मांडतो आहे. या अँगलने आपण जेव्हा बघतो तेव्हा मग मी हा विषय लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला. फार उपयुक्त अशी माहिती आदरणीय बाबा महाराजांनी आपल्याला दिली आहे. याच्यामध्ये त्यांनी आमच्या आत्मसंवादाच्या अमेरिकेच्या माझ्या ट्रीपचा उल्लेख केला. त्याविषयी मी तुम्हाला सांगायची माझी इच्छा आहे की या 4 वर्षाच्या काळामध्ये मी 4-4 महिन्यासाठी 2दा अमेरिकेत गेलो. माझी मुलगी तिथे राहते. भारताचा टाईम आणि अमेरिकेचा टाईम याच्यामध्ये जवळपास 13 ते 14 तासांचा फरक आहे. म्हणजे इथे संध्याकाळी 6 वाजता आम्ही रेकॉर्डिंग करायचो, ते सकाळचे 4 वाजलेले असायचे. आणि तिथलं वेदर म्हणजे तिथे बर्फ पडतो आहे, पाऊस येतो आहे आणि तिथे ते डीम लाईटचं एक फॅशन आहे. तिकडे लाईट असा प्रकाशमय नसतो, त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग करणं, सकाळी 3 वाजता उठणं आणि तिथली थंडी हा एक वेगळा अनुभव होता. पण नाना महाराजांनी ते करून घेतलं आणि दोन्ही ट्रीपमध्ये तिथनं अखंडितपणे आम्ही आमचं प्रसारण केलं. हा एक अनुभव मला आपल्या सर्वांशी शेअर करायचा वाटतो. तसंच या कोरोना काळामध्ये काय झालं की अनेक लोकांना कोरोना झाला, पण मला, बाबा महाराजांना आणि संदीप मोहरी या तिघांनाही वेगवेगळ्या वेळी कोरोना झाला होता. माझं तर रेकॉर्डिंगच्या वेळेस माझं तेव्हा 3-3.5 डिग्री टेम्परेचर होतं, पण आम्ही रेकॉर्डिंग केलं. तसंच बाबासाहेबांचे अनुभव आहे, तसंच संदीपचे अनुभव आहे. हे सर्व अडचणी, मगाशी जसं पहिले मी बोललो की अडचणी आल्या पण महाराजांनी त्या सोडवल्या. तर हे असे अनेक प्रसंग आहेत, असे अनेक अनुभव आहेत. जेव्हा वेळ प्रसंग मिळेल तेव्हा याच्याविषयी आपण बोलू. हे असे 2-3 अनुभव मला शेअर करायचे वाटले. आणि बाबासाहेब, या अनुभवाने याच्यामधनं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या संशोधनात्मक अभ्यासातून आपल्याला काय उपलब्धी झाली आणि त्याचा खरोखर काय उपयोग आहे याच्याविषयी आपण आपल्या भाविकांना या प्रेक्षकांना सांगा. आत्तापर्यंत मी प्रवचनात्मक, संशोधनात्मक मी जो काही अभ्यास केला त्यातला काही भाग असं म्हणतो मी या आत्तापर्यंतच्या 199 आपल्या या पुष्पामधून समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण संशोधन करत असताना उपलब्धी म्हणजे जेव्हा मी संत साहित्याचा अभ्यास केला तर निवृत्ती घेतल्यानंतर नाना महाराज गेल्यावर जेव्हा मी स्वेच्छा निवृत्ती घेतली, व्हॉलेंटरी रिटायरमेंट, तर त्रिपदी परिवारचं एकत्रीकरण करायचं. हे करत असताना जेव्हा गावोगावी मी फिरत असे तेव्हा लोकसंग्रह हा एक महत्त्वाचा भाग आहे. लोकसंग्रह हा जसा महत्त्वाचा भाग आहे तसा बहुश्रुत असणं, विशेषतः तुम्ही जर धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असाल तर बहुश्रुत असणं म्हणजे संत वाङ्मय, याच्याविषयी तुम्हाला बोलता आलं पाहिजे, माहिती पाहिजे आणि बहुंशी ती माहिती मुखोद्गतही पाहिजे. आणि पारंपरिक कीर्तनकार, प्रवचनकार आहे
त्यांच्यामध्ये जर वावरायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हा एक जसा महत्त्वाचा भाग आहे. तर या संत वाङ्मयाच्या अभ्यासाचा मला लाभ असा झाला की मी अनेक ठिकाणी गेलो किंवा माझी गुरुचरित्रावर 7-7 दिवस प्रवचनं झाली. सुरुवातीला 3 दिवस, मग 7 दिवस, आणि कारंजा संस्थानला मी 12 वर्ष, दरवर्षी 3 दिवस, असं 12 वर्षपर्यंत गुरुचरित्र या विषयावरती बोललो. याचं कारण असं की त्यानिमित्ताने माझा अभ्यास झाला म्हणून बोललो, आणि बोलायचं होतं म्हणून अभ्यास केला. पण त्यामुळे कदाचित माझ्या आठवणीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुरुचरित्र या विषयावरती पहिल्यांदा कोणी असं जाहीरपणे बोलत असेल तर त्यात जे काही नाव येईल त्यात बाबा तराणेकर हे नक्की असणारे असं मी सांगू शकतो. कारण मी त्याच्या आधी अशा पद्धतीने कोणी गुरुचरित्रावर जाहीर बोललेलं मला आठवत नाही प्रवचन सर्व. जळगाव आकाशवाणीने त्या निमित्ताने माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यामुळे मी आकाशवाणीवर बोललो गुरुचरित्र या विषयावर. Zee24 तासवरती हा विषय मी बोललो त्या काळात. पण एक माझी आठवण अशी आहे की गुरुचरित्र हा विषय मी बोलत असताना त्यातला काही भाग जो आहे तो मी माझ्या पद्धतीने विज्ञाननिष्ठ पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असे. जळगावला मला त्या काळात जेव्हा पहिल्यांदा मी बोललो तेव्हा एक माझा अनुभव असा आहे या निमित्ताने की पहिल्यांदा तेव्हा त्यांनी सुरेशदादा जैन हे त्या काळात जळगावमध्ये मोठं नाव होतं, त्यांना बोलवलं. ते आले आणि आल्यानंतर त्यांनी दीप प्रज्वलन केलं, थोड्या वेळ बसले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पूर्ण वेळ बसले प्रवचन ऐकायला. तिसऱ्या दिवशी भेटायला आले. तर मला काही मंडळींनी मला सांगितलं, बाबासाहेब पहिल्यांदा आम्ही असं पाहिलं की त्यांच्यासारखी व्यक्ती पूर्ण प्रवचन इथे ऐकायला बसली. तर कोणीतरी त्यांना विचारलं की एरवी तुम्ही कुठल्या प्रवचनाला वगैरे असं जात नाही, मग तुम्ही तिथे कसे गेले? ते म्हणे मला याचंच एक विशेष वाटत होतं, एक वैज्ञानिक असणारा माणूस हा जेव्हा या पद्धतीने प्रवचन करतो याचा मला विशेष वाटलं. आणि याचा अनुभव मी खूप ठिकाणी घेतला. पुण्यातसुद्धा जेव्हा मी गेलो आणि टिळक स्मारक मंदिरामध्ये जेव्हा माझी प्रवचनं झाली तेव्हासुद्धा पुण्यातली काही मंडळी जी आली तर त्यांना हाच एक विशेष भाग होता. आणि गुरुचरित्र आणि विज्ञान असा विषयावरती साधारणपणे तोपर्यंत कोणी फारसं तिथे बोलत नव्हतं. पण मी त्या निमित्ताने आणि मग बोलताना मी एक नवीन पद्धत सुरुवात केली की एक ओळी घ्यायची, एक श्लोक घ्यायचा आणि त्याच्यावर 3 दिवस बोलायचं. तर आधी मला याकरता आठवत आहे की पुण्यात जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी फक्त एक श्लोक म्हटला की मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे वैषजे गुरो यादृशी क्रियते भावना सिद्धिर्भवेत तादृशी. आणि पहिल्यांदा पुण्यात असं झालं की हा श्लोक घेत असताना 3 शब्दांवरती मी 3 दिवस बोललो, मंत्रे तीर्थे द्विजे. आणि मग म्हटलं तर पुढले शब्द पुढल्या वेळेस. तर लोकांना याचंच आश्चर्य वाटलं की 3 शब्दावरती अर्ध्या श्लोकांवरती 3 दिवस 1-1, 1.5 तास हा माणूस बोलतो आहे, म्हणजे काहीतरी वेगळेपण आहे. हे जे वेगळेपण आहे याच्यामुळे मला कीर्तनकार आणि प्रवचनकार या मंडळीमध्ये एक प्रवेश मिळाला. हा एक माझा लाभ या वाङ्मयामध्ये. वैदिक वाङ्मयाचा माझ्या अभ्यासाचा लाभ असा झाला की मी जेव्हा अनेक ठिकाणी यज्ञात गेलो, कर्मकांडाच्या ठिकाणी मी गेलो, तेव्हा परंपरेने आम्ही घरी करत असो, उत्सव करतो, कर्मकांड शिकत होतो, माहिती करून घेतली. त्यामुळे अगदी 92मध्ये सुद्धा तेव्हा नाना महाराज आजारी होते आणि एक लोकांमध्ये एक असा संभ्रम होता की नानांकरता जर जप करायचा असेल तर कोणचा घ्यावा. काही लोकांचं म्हणणं होतं की महामृत्युंजय त्र्यंबकम यजामहे हा जो मंत्र आहे हा वैदिक आहे, मग वेदोक्त मंत्र हा सगळ्यांनी करायचा का.
पण त्यावेळेस खूप लोकांना ही कल्पना नव्हती की मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शांभवे हा जो मंत्र आहे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, हा जो मंत्र आहे हा पुराणोक्त मंत्र आहे. मी नानांसमोर जी काही वरिष्ठ मंडळी होती त्यांना असं सांगितलं की मी आत्तापर्यंत असं बघितलं आहे की पुराणोक्त नाममंत्रांनी आणि तंत्रमार्गाने सगळ्यांना करायचा अधिकार आहे. आणि नानांचा परिवार हा सगळा मोठा आहे, फक्त काही विशिष्ट मंडळी नाही, आबालवृद्ध सगळ्या ज्ञातीची मंडळी, प्रत्येकाला गुरुची श्रद्धा आहे. सगळ्यांनी मंत्र का करू नये, तर पुराणोक्त नाममंत्रांनी सगळ्यांनी करावा. नानांनी त्याला आशीर्वाद दिला. म्हणून प्रत्यक्ष फक्त 3 कोटी एवढा संकल्प असताना 6 कोटी जप झाला. अशा पद्धतीने हा एक नवीन जो विषय मला लक्षात आला व तो पुढे पुढे घेत मी पुराणोक्त आणि तंत्रमार्गाने नाममंत्रांनी वेगवेगळे यज्ञ कसे करता येतील अशा पद्धतीने यज्ञविषयक संशोधन केलं. म्हणून त्यातनं धन्वंतरी याग, गोवर्धन याग, वास्तुशुद्धीकारक दत्तयाग असे सुरुवात केले. आणि याच आधाराने पितृयाग म्हणजे सामुदायिक तर्पण ही जी कल्पना ही याच पद्धतीने निघाली. आता वैदिक विज्ञान हा जो भाग आहे, वैदिक विज्ञानामध्ये महत्त्वाचं काय आहे की आर्किटेक्ट आहे, त्याला इको फ्रेंडली स्ट्रक्चर याची त्याला माहिती असते. पण इको फ्रेंडली स्ट्रक्चरच्या बरोबर जर का त्यांनी पारंपरिक पद्धतीने वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तर त्याला असं लक्षात येतं की या दोन्ही गोष्टी कुठेतरी त्याचा समन्वय करता येतो. पण हे जो कोणी करणारा असेल त्याला आर्किटेक्ट म्हणजे इंजिनिअरिंगची माहिती पाहिजे आणि वैदिक ग्रंथाची माहिती पाहिजे. नाहीतर पंचायत काय होती, आर्किटेक्ट जर असेल तर तो याचं ऐकत नाही, वैदिक असेल तो त्याला मानत नाही. पण योगायोगाने मला जो लाभ झाला तो असा होता की मी जिऑलॉजिस्ट होतो, माझी डॉक्टरेट होती पर्यावरण विषयात, मी कॉलेजला लेक्चर द्यायचो त्या विषयात आणि वैदिक लोकांमध्ये बसून वास्तुशांती करायचो. मग मी ग्रंथ लिहिला, वास्तुदोष चिकित्सा विज्ञान हा ग्रंथ वैदिक लोकांनी वाचायचा, गुरुजी लोकही वाचायचे. त्याच्यात मी यज्ञ कसा करायचा तेही सांगितलं, वास्तुशुद्धीकारक होम. आणि आर्किटेक्टच्या मुलांना मी शिकवला कॉलेजला, त्यामुळे तेही मुलं वाचायचे क्रमिक म्हणून. त्यामुळे जसा वास्तुशास्त्र हा विषय आणि आधुनिक आर्किटेक्चर, एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर याचा समन्वय केला तसा आयुर्वेदिक किंवा मेडिकल फील्डमध्ये म्युझिको हिलिंग थेरपी, संगीतोपचार हा कशा करता तर नॉईज पोल्युशन इम्पॅक्ट अबेटमेंट त्याच्याकरता करायचा. आणि आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने मंत्रचिकित्सा, साम गांधर्व शब्दाश सज्ञनाशस्य प्रयोजित असं चरक समितीने सांगितलं. मग या दोन्हीचा समन्वय करून जो प्रयोग केले ते विज्ञान परिषदेत सुद्धा त्याचं प्रेझेंटेशन केलं. पुण्यात त्या केसरीमध्ये मोठं आलं कारण त्याच्यावरती वसंत व्याख्यानमालेत माझं व्याख्यान झालं. छत्तीसगडमध्ये झालं, नागपूरला झालं, अनेक ठिकाणी केलं. त्यामुळे म्युझिको हिलिंगमध्ये एक प्रकारे वैदिक विज्ञान आणि आधुनिक मेडिकल सायन्स या दोन्हीचं समन्वयात्मक अशा पद्धतीने मी प्रयोग केले. आणि हे सगळे प्रयोग करत असताना एक गोष्ट अशी की याचं मी रेग्युलर रिसर्च पेपर या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं. वास्तुविषयक माझं जे होतं शास्त्र ते मी अनेक आर्किटेक्चर इन्स्टिट्यूटमध्ये बोललो. मी इंजिनिअरिंगच्या आणि आर्किटेक्चर जे सेमिनार होतात त्यात पेपर प्रेझेंट केला. याच्याविषयी संगीतोपचाराविषयी मी इंटरनॅशनल आयुर्वेदिक कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट केले. त्यात विज्ञाननिष्ठ प्रयोग म्हणून सांगितलं. त्याला मी मेडिकल जिऑलॉजी आणि म्युझिको हिलिंग असा मी प्रयोग केला. यज्ञ आहे त्याला मी एअर पोल्युशनशी रिलेट केला आणि त्याचंही प्रेझेंटेशन केलं. त्यामुळे विज्ञान, आधुनिक विज्ञान आणि वैदिक विज्ञान याचासुद्धा मी परामर्श घेत कुठेतरी हे प्रेझेंटेशन केलं. आणि त्यावेळेस
त्या क्षेत्रातल्या मंडळींचा माझा परिचय झाला. की आज मी अभिमानाने सांगतो की साधारणपणे 86मध्ये पहिल्यांदा पर्यावरण दिनानिमित्ताने एन्व्हायरमेंटल डे तरुण भारताने जो पहिला विशेषांक काढला होता, त्यात जी नावं होती वैज्ञानिकांची त्या काळातल्या आणि मराठी वैज्ञानिकांची, त्यात आपल्याला सगळ्यांना माहिती असणारी जी नावं आहे ती मी सांगतो. डॉक्टर वसंतराव गोवारीकर त्यांचं नाव होतं, डॉक्टर माशेलकर त्यांचं नाव होतं, त्याच्याबरोबर नागपूरचे नेरीचे डॉक्टर थेरगावकर यांचं नाव होतं, डॉक्टर ओ पी वासुदेवा मॉईलचे तेव्हाचे डायरेक्टर त्यांचं नाव होतं, आर के सराफ स्टॅटिस्टिकल नेरी त्यांचं नाव होतं, आणि या सगळ्याबरोबर डॉक्टर प्रदीप तराणेकर यांचंही नाव त्यात होतं त्या वैज्ञानिक लोकांबरोबर. त्यामुळे नंतर मी या विज्ञान क्षेत्रातल्या बड्या मंडळींना भेटलो आणि अगदी चांगल्या राष्ट्रीय सायन्स कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी इन्व्हायरमेंटच्या मी प्रेझेंटेशन दिलं, त्यांच्यातही मी वावरलो. त्यामुळे संत साहित्य, वैदिक साहित्य, वैदिक विज्ञान साहित्य आणि प्रत्यक्ष विज्ञान साहित्य याच्यात जसं वापरलो, आणि आत्ता मागल्या पुष्पात जो विषय संपवला या विषयाचा अभ्यास करत असताना सगळ्यात माझी मोठी उपलब्धी म्हणजे या क्षेत्रात काम करत असताना मी पाणी कसं शोधून काढायचं, वॉटर डाउझिंग, याची माझी स्वतंत्र पद्धत मी तयार केली. त्याच्याबद्दल मला इंदोरला सन्मान झाला, पण सन्मान होणं गोष्ट वेगळी, अनेक ठिकाणी सन्मान झाला, पण वॉटर डिव्हायनिंग, वॉटर डाउझिंग ही जी पारंपरिक वैदिक पद्धत आहे, मायनिंग एरियामध्ये सुद्धा अजून ती पद्धत आहे, पाश्चात्य देशात वॉटर डाउझर आहे, ही जी पद्धत आहे ती मी माझी पद्धती स्वतंत्र शोधून काढली. हे मला या विशिष्ट वैदिक भूगर्भ विज्ञान याचं एक फलित आहे, मी असं म्हणतो. का फलित आहे तर मी काही ठिकाणी मी जरी जिओलॉजिस्ट असलो तरी आधुनिक जिओलॉजिस्ट लोकांनासुद्धा बरोबर घेऊन, आधुनिक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांच्याच वरचे सिनियर लेवलचे अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यासमोर मी माझ्या पद्धतीने पाणी दाखवलं, आणि अगदी 600-600 फुटाच्या खालचं पाणीसुद्धा मी दाखवलं. मी त्यांनाही सांगितलं की आधुनिक पद्धतीने वॉटर डाउझिंग कसं करतात, पोटेन्शिओमीटर, रेसिस्टिव्हिटीमीटर ते सगळं मला अवगत आहे, ते मी शिकवतो, सांगू शकतो. जिओफिजिकलचं मी एक्सपर्ट आहे, मी ट्रेनिंग घेतलं आहे, मी एरियल फोटोजिओलॉजी मला माहिती आहे. तरीही त्याच्या सक्सेसपेक्षा माझ्या पद्धतीचा सक्सेस रेशो जास्त आहे. का जास्त आहे हा अगदी लहानातल्या लहान एरियात मी दाखवू शकतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला मुद्दाम एक सांगायचं आहे की सर्वसामान्य माणसाला, अगदी आमच्या क्षेत्रातल्या जिओलॉजिस्टलासुद्धा ही माहिती नसेल अशी एक पद्धत मी शोधून काढली, केली आणि प्रयोग केला. काय त्याला मी डिस्टंट पेपर डाउझिंग असं म्हणतो. म्हणजे नुसतं एखादा मोठ्या भागाचा नकाशा घ्यायचा, त्याच्यावरती विशिष्ट पद्धतीने डाउझिंग करायचं आणि मग त्या भागात जाऊन त्या ठिकाणी बोरवेल घ्यायची. आणि हे जे मी केलं याला काही प्रमाण आहे का? याला सगळ्यात मोठं प्रमाण म्हणजे काही वर्षापूर्वी, साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये एका युनिव्हर्सिटी लेवलला तिथे बसून त्यांच्या तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी आणि इंजिनियर लोकांच्या उपस्थितीत मी आधी प्लांट डाउझिंग केलं आणि मग स्पॉटवर जाऊन बोरवेल दिला. आणि आजही त्यांच्यामध्ये गेलो ते सांगितले की तुम्ही दिलेलं स्पॉटचे बोरवेल ते चालू आहे. हे जे आहे हे माझ्या एक प्रकारची उपलब्धी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची उपलब्धी जी आहे ती आता मात्र मला मुद्दाम सांगायची आहे की जसे ग्रंथ वाचले वेगवेगळ्या क्षेत्रातले, वैदिक विज्ञान क्षेत्रातले वाटले, भूगर्भामधला बृहत्संहितेमध्ये काही ग्रंथ आहे, अर्थक्वेक याच्याबद्दल भूकंप लक्षणाध्याय अशी आहे. पण आपण ज्याला क्लासिफिकेशन असं म्हणतो,
स्ट्रॅटिग्राफी क्लासिफिकेशन जिओलॉजिकल हा जो भाग आहे हा पारंपरिक आम्ही जी जिओलॉजी शिकलो गेल्या 50 वर्षात मी शिकलो किंवा 100 वर्षापासून जे ग्रंथ भारतात उपलब्ध आहे, आज जे इंडियन जिओलॉजी जे शिकतात ते जे क्लासिफिकेशन शिकतात ते एका ब्रिटिश इंडिया कंपनीने ज्याला बोलवलं अशा ज्याला असं म्हणतात हॉलंड नावाच्या एका जिओलॉजिस्टनी या भारताचं क्लासिफिकेशन तेव्हा त्यांनी तयार केलं. आणि का तयार केलं त्यांनी, त्याला लक्षात आलं की जगाचं क्लासिफिकेशन्स त्याला स्ट्रॅटिग्राफी म्हणतात ते, आणि आपला हा जो भारताचा भूभाग आहे आम्ही त्याला जम्बूद्वीपाचा काही भाग म्हणा किंवा आपण त्याला पेनिन्सुला म्हणा, हा जो भाग आहे हा संपूर्ण जगापेक्षा वेगळा आहे आपला भाग. मग याचं क्लासिफिकेशन त्यांनी काय केलं तर त्यांनी असं म्हटलं की प्राचीनता म्हणजे आर्कियन, मग पुराणा असा शब्द वापरला, पौराणिक न म्हणता त्यांनी पुराणा म्हटला पौराणिक. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं द्रविड, मग आर्यन, असे त्यांनी भाग घेतले. तर ही नावं त्यांनी दिली. T.H. हॉलंडनी 100 वर्षापूर्वी साधारणपणे पहिला जो त्याचा संदर्भ ग्रंथांमध्ये आहे जिओलॉजीच्या पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये, तो 1916च्या जवळपासचा आहे तेव्हाचा. तेव्हा त्यांनी ही नावं दिली आहे की पौराणिक, द्रविडियन आणि आर्यन प्राचीन. पण 100 वर्षात कोणीसुद्धा याच्यात फेरफार करायचा प्रयत्न केला नाही. ते क्लिष्ट होतं, त्यात दोष होतं, ते सदोष आहे. कारण द्रविडियन भाग याच्यात दिसतच नाही कुठे, पण कोणी यात बदल करण्याचा प्रयत्न केला नाही. मी मात्र प्रत्यक्षात जो काही वैदिक भाग बघितला आणि मग हे सगळं आधुनिक विज्ञान बघितलं, आधुनिकतम गेल्या 2022पर्यंत जे काही इंटरनेटवरची साहित्य उपलब्ध आहे ते सुपर कॉन्टिनेंट आणि गॅलेक्टिक टाईम स्केलपर्यंतचं साहित्य बघितलं. आणि त्याच्या अनुषंगाने सप्रमाण ही जो वैदिक टाईम स्केल आपण गेल्या पुष्पांमधून आपण आणला आणि आपण हा जो विशिष्ट मन्वंतराचा 8 भागामध्ये ही जी स्ट्रॅटिग्राफी विभाजित केली आणि हा जो जिओलॉजिक टाईम स्केल घेतला, ही मला असं वाटतं की माझ्या या भूगर्भ विज्ञान क्षेत्रामध्ये पहिल्यांदा 100 वर्षात या पद्धतीची नवीन थ्योरी मी समोर मांडली आहे, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. आणि हे मी सांगतो की साधारणपणे 1986मध्ये इव्हॉल्युशन ऑफ कॉन्टिनेंट चीट इव्हॉल्युशन थ्योरी असं डॉक्टर रोड्यांनी जेव्हा पुस्तक लिहिलं, त्याच्यात एक डे म्हणून त्या काळातले प्रसिद्ध भूवैज्ञानिक होते, त्यांनी असं म्हटलं, देर आर ॲज मेनी थ्योरीज ॲज कॉन्टिनेंट्स इन दी वर्ल्ड. इतक्या थ्योरीज आहे, नवीन थ्योरी येतात, मग त्याच्यामध्ये काहीतरी कमी जास्त होत जातं, काही टिकतात, काही नामशेष होतात. पण या आपल्या 200 एपिसोडमधली सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे आपण वैदिक भूगर्भ विज्ञान आणि हा नर्मदा या विषयावर चिंतन करत असताना गेल्या जवळजवळ 36 वर्षामध्ये मी जे काही या विषयावरती चिंतन केलं, लेखन केलं, संकलन केलं, या सगळ्याचा एक निचोड, या सगळ्याचा एक हा जो भाग आहे फलित, म्हणजे हे जे अष्टांग अशा पद्धतीचे मी वर्गीकरण केलं आहे भारतीय भूगर्भ विज्ञान याच्यामधली ही माझी थ्योरी, हे सगळ्यात मोठं आपल्या या 200 एपिसोडचं फलित आहे असं मी समजतो.